नमस्ते मैत्रिणींनो, खुश आहात ना? असायलाच हवं. आज आपण बनवणार आहोत ओल्या वालाची आणि बांबूची भाजी. एक आगळी वेगळी भाजी आहे, करून तर पहा. साहित्य: पाव किलो वालाच्या शेंगा. बघा किती भरीव आहेत आणि फ्रेश आहेत. त्याच्यात मोठे मोठे दाणे असतात. आता आपण हे दाणे काढून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे. वालाचे दाणे लवकर शिजतात कारण ओले असतात. दुसरं साहित्य म्हणजे टोमॅटो. एक टोमॅटो घ्या आणि त्याला बारीक चिरा, पण चिरताना त्याच्या बिया काढायला विसरू नका. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घ्या. लसूण 5 ते 6 पाकळ्या जाडसर ठेचून घ्या. नंतर मिरची घ्या आणि तिला उभी चीर द्या आणि त्या उभी चीर देऊन त्याच्यातल्या बिया काढा. अशा मला 2 मिरच्या मी घेणार आहे. जास्त तुम्हाला तिखट हवं असेल तर जास्त मिरची घ्या. दुसरा महत्त्वाचा पदार्थ बांबू. हे बांबू आपल्याला पावसाळ्यात भेटतात. नवीन आलेला कोवळा बांबू असतो. ते कापून मिठाच्या पाण्यात टाकून फ्रीजमध्ये आम्ही ठेवतो. मसाले पहा: धने जिरे पावडर, आगरी मसाला, हळद, गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट. कढई गरम करून घ्या. त्याच्यात तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण कढीपत्ता आणि तमालपत्र टाकत आहोत. हा तमालपत्र आमच्या वाडीतीलच झाडाचा आहे म्हणून हा हिरवेगार आहे. नंतर त्यात 2 मिरची. तुम्ही चवीनुसार तिखट हवे असेल तर मिरची जास्त घेऊ शकता. त्यानंतर ठेचलेला आपण लसूण टाकूया. छानसं आपण परतून घेऊया त्याला. पहा, मी सहसा फोडणीमध्ये राईचा वापर करत नाही, कारण राई वरणासाठी मी वापरते. राई जास्त प्रमाणात आपण पचवू शकत नाही आणि राईच्यामुळे युरिन स्टोन होऊ शकतात, म्हणून राई सहसा मी भाजी करता कमीच वापरते. त्यानंतर आपण बारीक चिरलेला टोमॅटो आहे, टोमॅटो परतून घेऊया. बघा, टोमॅटोला लगेच मॉइश्चर ओलावा येण्यासाठी आपण सर्वप्रथम मीठ टाकत आहोत. मीठ टाकल्यानंतर टोमॅटोला मॉइश्चर तो ओलावा येतो आणि त्याची ग्रेव्ही लगेच तो शिजतो. ग्रेव्ही होण्यास तो उपयोगी असतो. हा आपण थोड्या वेळ असं परतून घ्यायचं आहे. पहा, आता खूप छानसं ओलावा आलेला आहे, शिजलेला आहे टोमॅटो बऱ्यापैकी. पहा, दबला जातोय. तर त्यात आपण मसाले टाकूया. सर्वप्रथम हळद अर्धा चमचा, धने जिरे पावडर अर्धा चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा. पहा, सर्व व्यवस्थित आपण एकत्र करून घेऊया. आता आपण पहिल्यांदाच आपण याच्यात मीठ टाकल्यामुळे आपले मसाले जळणार नाही. त्याच्यात आपण साफ करून घेतलेले वालाचे दाणे टाकूया. हे खूप छानपणे एकत्र मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यात आपण एक नवीन पदार्थ म्हणजे आपला बांबू. पहा, हे आपण बांबू मिठाच्या पाण्यात ठेवलेले असतात, म्हणून त्यांना तुकडे केल्यानंतर व्यवस्थित थोडं पाण्यात चाळणीत घेऊन धुवावे. आपली मोदकाची चाळण असते, त्याच्यात घेऊन धुतल्यानंतर सगळं मिठाचं पाणी निघून जातो आणि खूप छानसे हे चविष्ट लागतात. हे पहा, असे मिक्स करून घेऊया. तर आपण त्याची एक वाफ काढून घेऊया. वर खोलगट आकाराचं ताट ठेवायचं आणि त्याच्यात पाणी ओतून ठेवायचं आणि मंद आचेवर ही भाजी शिजवायची आहे. पहा, ताटात गरम झालेलं पाणी त्याच्यात टाकून एक उकळी काढून घ्या. नंतर कोथिंबीरीचं वाटण त्याच्यात आपण टाकूया. मी ह्याच्यात खोबऱ्याचं वाटण टाकलेलं नाही आहे, कारण ही एक पारंपरिक रेसिपी आहे जी पालघर तालुक्यात तयार केली जाते. खूप छानशी अशी रेसिपी आहे, नक्कीच करून पहा.
आपली पारंपरिक रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू.